मुंबई पुण्यात भूखंडाचे घोटाळे गाजत असतानाच आता ठाणे जिल्ह्यातला नवीन जमीन घोटाळा बाहेर आलाय। आपण पाहतोय शिंदे सेनेचे मंत्री सरनाईक यांनी 200 कोटींचा भूखंड 3 कोटीत मिळवल्याचा आरोप करण्यात आलाय। आणि हा आरोप कुणी केलाय, हा भूखंड नेमका कुठे आहे पाहूयात। महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करतो। दोनशे कोटींची जमीन 3 कोटीत लाटली। वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यांवर आरोप। राज्याच्या राजकारणात सध्या जमीन घोटाळे गाजतायत आणि या घोटाळ्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। अशातच भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनंतर आता शिंदे सेनेतील मंत्र्यांवर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत लाटल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर हे आरोप फेटाळून लावताना विजय वडेट्टीवारांनी याचे पुरावे द्यावेत असं आव्हान सरनाईकांनी दिलंय। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राइम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा, आओ लुटो, महाराष्ट्र बेचो। विजय वडेट्टीवार फार मोठे नेते आहेत, माझे विरोधी पक्षनेते होते। त्यांनी मला असं वाटतं काही आरोप वगैरे करत असताना, कारण शेवटी मी राज्याचा जबाबदार मंत्री आहे, शिवसेनेचा नेता आहे, काही आरोप करत असताना त्यांनी काही कागदोपत्री पुरावा दाखवणं किंवा मीडियाला देणं गरजेचं आहे। फक्त आरोप तर काय हो, मंत्री म्हटल्यानंतर ते आरोप होतच राहतात। मी सुद्धा कालपासून शोधतोय की बाबा हे 200 कोटी रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे तरी कुठे, आणि फक्त 3 कोटीत मी घेतली असेल, त्यामुळे मी सुद्धा शोधाशोध करतोय। दरम्यान जमीन घोटाळ्यांवरून वारंवार सत्ताधाऱ्यांना घेरलं जात असताना सत्ताधारी भाजपच्या महसूल मंत्र्यांनी आधी तक्रार द्या मग चौकशी करू असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। नाही, आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल। वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात। प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल। तशी काल आम्ही बघा, परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे। सुमोटो मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली। राज्यात यापूर्वीही भूखंड घोटाळे गाजले। मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांना जमीन घोटाळ्यांच्या आरोपांमुळे आपली खुर्ची सोडावी लागली आहे। अशातच मंत्री असणाऱ्या प्रताप सरनाईकांवर थेट जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यामुळे त्यांची चौकशी होणार का? बावनकुळेंचं आव्हान स्वीकारून वडेट्टीवार सरनाईकांची नाकेबंदी करण्यासाठी मैदानात उतरणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।